संस्था मर्यादित धुळे ची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संस्थेचे अध्यक्ष श्री पवन राधेश्याम पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात येत आहे। यात मागील 27/7/2025 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले। 31 मार्च दुसरा विषय होता। 31 मार्च 2026 अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल व हिशोबपत्रके वाचून त्याला मंजुरी घेण्यात आली। तिसरा विषय होता संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे नफ्याची वाटणी करून त्याला मंजुरी करणे। संस्थेला चालू आर्थिक वर्षात 8,10,000 नफा झालेला होता। त्या नफ्यापैकी 25% गंगाजळी 2,04,52 रुपये, 15% डिव्हिडंड 3,80,161 रुपये, अनुत्पादक जिंदगी तरतूद 2,20,000 आणि शिल्लक नफा 1,197 अशी वाटणी केली होती। मॅक्झिमम डिव्हिडंड 15% वाटण्यात येतो तेवढी मंजुरी देण्यात आलेली आहे। चौथा विषय होता सन 2026-27 सालासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी घेणे व 25-26च्या अंदाजपत्रकानुसार कमी जास्त झालेल्या खर्चाला मंजुरी घेणे। सदर विषय वाचून दाखवण्यात आला व त्याला मंजुरी देण्यात आली। पाचवा विषय होता 26च्या वैधानिक लेखापरीक्षकाचा प्राप्त झालेला लेखापरीक्षण अहवाल वाचून त्याची नोंद घेणे। संस्थेचे 2025-26 या वर्षाचे लेखापरीक्षण सहकारी संस्थेचे श्री ए बी चव्हाण साहेब यांनी केले आहे। त्यांनी संपूर्ण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेला 2025-26 या वर्षासाठी अ वर्ग देण्यात आलेला आहे। त्याबद्दल त्यांनी पूर्ण समाधान व्यक्त केले आहे। त्यानंतर सहावा विषय होता 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदीत अनुसरून लेखापरीक्षक यांची नेमणूक करणे। सर्व सभासदांच्या सांगण्यानुसार श्री विष्णू बी अग्रवाल यांची 2026-27 या वर्षासाठी नियुक्ती केलेली आहे व त्यांचा मेहनताना ठरवण्याचा कायद्यानुसार जो आहे तो संपूर्ण अधिकार चेअरमन साहेब यांना देण्यात आले। सातवा विषय होता संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची माहिती देणे। संचालक व त्यांचे नातेवाईक यांना एकूण 10 जणांना कर्ज दिलेले होते त्याची माहिती वाचून दाखवण्यात आली। आठवा विषय होता मग सहकार आयुक्त यांनी च्या आदेशानुसार सुधारित उपविधी स्वीकारणे। संस्थेने सुधारित उपविधी तयार केलेले होते त्याला मंजुरी घेण्यात आलेली आहे व आता ते मंजुरीसाठी DDR यांच्याकडे पाठवण्यात येत आहे। यानंतर शेवटचा विषय होता अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे। आयत्या वेळी कुठलाही विषय नसल्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली। चेअरमन साहेब यांच्या परवानगीने सभा समाप्त राष्ट्रगीत झाल्यानंतर सभा समाप्त झाल्याचं डिक्लेअर करण्यात आलं।